नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल रिनीट 2026चा पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आन्सर कीनुसार आपापले मार्क काढलेले होते। अशा 1000+ विद्यार्थ्यांवर आपण एक सर्वे केलेला होता की सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत। तर या सर्वेचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत। कशा प्रकारे हा सर्वे राहिला, महाराष्ट्रात सर्वात जास्त जे काही विद्यार्थी आहेत ते कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत व यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रिनीट 2026च्या सर्वेचे निकाल पाहत आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही पाहू शकता बिलो 300 मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 389, म्हणजेच 1000 पैकी 389 विद्यार्थ्यांना 300 पेक्षा कमी मार्क आहेत। 300 ते 350 या मार्क दरम्यान 133 विद्यार्थी, 350 ते 400 या मार्क दरम्यान 111 विद्यार्थी आहेत। तसेच ज्या विद्यार्थ्यांना 400 ते 450 दरम्यान मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या 111 आहे। त्यानंतर जर आपण 450 ते 500 या मार्कच्या रेंजमध्ये विद्यार्थी पाहिले तर 1000 पैकी 156 विद्यार्थ्यांना 450 ते 500 या मार्क दरम्यान मार्क येत आहेत। 500 ते 550 या रेंज दरम्यान 89 विद्यार्थी आहेत। त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता 550 पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे, म्हणजेच 1000 पैकी 1 ते 2 विद्यार्थ्यांनाच 550 पेक्षा जास्त मार्क आहेत। या सर्वेचं जर आपण पर्सेंटेज वाईज डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी हा जो काही चार्ट आपण तयार केलेला आहे तो डिटेलमध्ये पाहू शकता। हे सर्व ॲनालिसिस झाल्यानंतर जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे या सर्वेनुसार तो कट ऑफ जर पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ साधारण 520 ते 530 या मार्क दरम्यान राहण्याच्या शक्यता आहेत। तसेच महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 490 ते 500 या मार्क दरम्यान राहू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर कीनुसार तुम्हाला किती मार्क आलेले आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। जर तुमचे मार्क आपण हा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला आहे त्यापर्यंत येत असतील किंवा 10-5 मार्क कमी असतील तरी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही सेफ साईडला आहात। जे काही फायनल आउटपुट आहे ते आपल्याला ऑल इंडिया रँक आल्यानंतरच कळेल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे 510 515 पर्यंत येत आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं व ज्या विद्यार्थ्यांचे 475 480 पर्यंत मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं। त्यामुळे ऑल इंडिया रँक येऊपर्यंत सर्व विद्यार्थी व पालकांनी वेट करा। हा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपण सांगितला आहे यापर्यंत जर तुमचे मार्क आले असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु 10-5 मार्क कमी असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही। ऑल इंडिया रँक आल्यानंतर आणखी क्लॅरिफिकेशन मिळेल। हा जो काही आपण सर्वे केलेला आहे हा 100% ॲक्युरेट आहे असं नाही। अनेक विद्यार्थ्यांनी हा सर्वे करते वेळेस जो काही चुकीचा ऑप्शन आहे ते सिलेक्ट केलेला असू शकतो। त्यामुळे हा सर्वे 100% ॲक्युरेट आहे असा कोणताच दावा आम्ही करत नाहीत। हा सर्वे फक्त विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी आहे की यावर्षी किती मार्कच्या रेंजमध्ये किती विद्यार्थी आहेत व ओव्हरऑल एक एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो। तर आय होप
या सर्वेमुळे तुमची मदत झालेली असेल. ही जी काही माहिती आपण तुमच्यासमोर ठेवली आहे, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता. तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट, कट ऑफ लिस्ट व PDF साठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. थोड्या वेळानंतर हा जो काही सर्वे आपण कंडक्ट केला होता याचे रिझल्ट ग्रुपवर टाकले जातील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप बालाजी एज्युकेअरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.